नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, फिजिक्सचा महत्त्वाचा चॅप्टर ऑसिलेशन. पहा, या चॅप्टरचं वैशिष्ट्य खूप जास्त मार्क असतात आणि सोपा आणि साधा चॅप्टर आहे. तुमच्या बऱ्याच जणांचा मेसेज आला होता का बा सर ऑसिलेशन आणि दुसरा एक सेकंड चॅप्टरचा पेपर सेकंड पार्टचा चॅप्टर सांगितला होता. तर मी दोन्ही चॅप्टर चालू करत आहोत. तर मग पहिला चॅप्टर आहे आपला ऑसिलेशन पार्ट 1. तर मग पहिली व्याख्या आहे लिनियर मोशन. आता लिनियर मोशन कशाले म्हणायचं बा, तर लहानपणापासून आपण ऐकूनच राहिलो, 11व्या वर्गातील शिकलो, 8व्या वर्गापासूनही चालू आहे का बा एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट लक्षात ठेवा, हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणा का पार्टिकल म्हणा, याचं जर मोशन असो, जर स्ट्रेट लाईनवर असेल तर याला लिनियर मोशन म्हणतात. इंग्रजीत तर बाहेर सोपा आहे हो, का दी मोशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑर पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. हे सांगण्याचं तात्पर्य तुमच्या चॅप्टर मध्ये पहिली ओळ आहे आणि पहिल्या पेजवर पहिली ओळ का बा लिनियर मोशन. तर मी व्याख्या सांगून टाकली, दी मोशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑर पार्टिकल अलॉंग स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. हेच जर आपण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलो का बा एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा पार्टिकल असेल, या पार्टिकलचं लक्षात ठेवा मोशन कसं पाहिजे बा. तर बा लक्षात ठेवायचं, समजते का? अलॉंग ए कर्व पाथ किंवा सर्क्युलर पाथ असलं तर याला अँग्युलर मोशन म्हणतात. तर मराठीत चांगलं इंग्रजीत कसं बोलायचं, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग कर्व पाथ याने कर्व म्हणते, और सर्क्युलर पाथ इज कॉल्ड अँग्युलर मोशन. बोल पा, पट्ट बोलायचं. तर बा लक्षात ठेवा काय सांगून राहिलो आणि याचे एक्झाम्पल त्याच्यातच बिलकुल पहिल्या ओळमध्ये, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये, पहिल्या पेजवर ऑसिलेशनच्या. मला बहुतेक वाटते बघा 109 पेज आहे. तर बा लक्षात ठेवा पहिला पॅरेग्राफ मध्ये देऊन आहे का एक्झाम्पल ऑफ ऑसिलेशन इन डेली लाईफ, इन आवर डेली लाईफ. तर बा लक्षात ठेवा, तुम्ही पाहिलं असेल गिटार म्हणा आहे ना, व्हायोलिन जे काही असेल XYZ असा तो स्ट्रिंग असतो, हा तार आहे कायच्यावर बात या बॉक्सवर असा फिट केलेला असतो, याला असं प्लकिंग केलं आपण तर हा व्हायब्रेट होतो. तर बा लक्षात ठेवा याचं पहिलं एक्झाम्पल आहे मोशन ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट बा घड्याळ पाहिली असेल तर बा घड्याळाचा हा जो हँड आहे त्याला पेंडुलम म्हणतात. तर बा लक्षात हा असा फिरतो. तर बा याचं दुसरं एक्झाम्पल आहे मोशन ऑफ पेंडुलम ऑफ द क्लॉक. तिसरा आहे बघा आहे ना शिलाई मशीनची सुई, त्याला निडल म्हणतात. तर बा लक्षात ठेवायचं मोशन ऑफ द निडल ऑफ द सेविंग मशीन. बोला. तर बा त्याच्या पलीकडचं पाहिजे असेल तर बा लक्षात ठेवा, तुम्ही ऐका नाही ट्युनिंग फोर्क शिकले 11व्या वर्गात, पाहिलं असेल का बा असा ट्युनिंग फोर्क असतो, याला प्रॉंग म्हणतात, PRONG आहे ना. हा काय करायचा, रबर पॅडवर असा हॅमर केला तर हे प्रॉंग काय होतात, असे हालतात आणि म्हणून या हा झाला तुमचा याचा आहे ना एक्झाम्पल. तर बा मोशन ऑफ द प्रॉंग ऑफ द व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. म्हणजे बा हे आपल्याला असं पाहिल्याबरोबर मांडता आलं पाहिजे. तर एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, मी आत्ताच सांगलं का व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग ऑफ गिटार और व्हायोलिन. बोला. ठीक आहे. समजलं का नाही समजलं? फास्ट होतो असेल तर मेसेज करता, स्लो सांगतो. तर बा ऑसिलेटरी मोशन लक्षात ठेवा, याच्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन काय म्हणते बा, तर बा हे कल्पना करा का ह्या तुमचा रस्ता आहे, हे झाली मीन पोझिशन, याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. एक्स्ट्रीम म्हणजे टोकावरचं, मीन म्हणजे मधातलं. बस
तर बा लक्षात ठेवा, माझं म्हणणं आहे का या मीन पोझिशनच्या अवतीभोवती असं असं होत असेल तर याला टू अँड फ्रो मोशन म्हणतात. मांग पुढं, या मांग गेला या पुढं गेला असं, तर याला टू अँड फ्रो मोशन म्हणतात. किंवा असं जर हा मीन पोझिशन आहे तर येत्या वर खाली अप अँड डाऊन बाउन्स होत असेल तर बा यालाच ऑसिलेटरी मोशन असं म्हणतात. तर बा हे जे आहे बा एक तर मागं पुढं होणे किंवा वर खाली होणे याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. आणि याच्यामध्ये लक्षात त्या तीन गोष्टीचा विचार होतो, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. आणि ह्या तीनही गोष्टी लक्षात ठेवा आहे ना. कायनस व्यक्त केल्या जाते तर कांदेव नाही का, एक तर साइन व्यक्त केल्या जाते आणि दुसरा आहे कोसाइन म्हणजे कॉस न व्यक्त केल्या जाते, पण पूर्ण नाव लिहा लागल कोसाइन. बोला ठीक आहे. आणि या दोन फंक्शनला हार्मोनिक फंक्शन असं म्हणतात. मन लावून आहे का, मी एक एक ओळ शिकवत आहो. तुम्ही पहिला पेजच चालू आहे आपल्या पुस्तकाचा, एवढी माहिती आहे पहिल्या पेजवर का विचारू नका, खूप डिटेल माहिती आहे. पहिलं पेज चांगलं वाचून काढा. तर माझं म्हणणं काय आहे बा का बा फॉर ऑसिलेटरी मोशन द डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन आर रिप्रेझेंटेड बाय साइन अँड कोसाइन फंक्शन. These functions are called as harmonic function. मग प्रश्न आला का व्हॉट इज हार्मोनिक फंक्शन, तर मला लक्षात ठेवा साइन अँड कोसाइन आर कॉल्ड ॲज हार्मोनिक फंक्शन. बोला जे मोशन लक्षात ठेवा, ऑसिलेटरी मोशन या दोघाला मान्य करतो त्याच मोशनला हार्मोनिक मोशन असं म्हणतात. व्हॉट इज हार्मोनिक मोशन? अँड ऑसिलेटरी मोशन विच ओबे म्हणजे मान्य करणे, ओबेज दी. लक्षात ठेवा आहे ना, कोणते फंक्शन आहेत हे हार्मोनिक फंक्शन. An oscillatory motion which obeys the harmonic function such as sine and cosine, such motion is called as harmonic motion. बोलवा. मग आता एवढं बा लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला शिकवणार आहोत बा का पिरियडिक मोशन कशाला म्हणतात. फारच सुंदर आणि सोपा आहे हो, एवढा चांगला चॅप्टर आहे हा का विचारू नका. एक एक शब्द तुमचं क्लिअर करून देतो. इकडं फळ्याकडं पाहायचं का बा मी हा एक काढली पोझिशन, हा स्ट्रेट रस्ता ह्याला म्हणतात मीन पोझिशन, ज्याला इक्विलिब्रियम पोझिशन पण म्हणतात. हे दोन्ही शब्द पुस्तकात वापरले आहे, इक्विलिब्रियम पोझिशन किंवा मीन पोझिशन. चांगलं वाचा तर माहित पडल. याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. पहा मग मी काय सांगतो, ठीक आहे. या एक्स्ट्रीम पोझिशन पासून तर या एक्स्ट्रीम आहे ना, हे म्हणा का हे म्हणा आहे ना, पार्टिकल समजा इथं आहे तर या एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो असा येईल, ठीक आहे, या दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत, ठीक आहे. आणि इथून तो या मीन पोझिशन वर येईल, ठीक आहे. इथून असा नाही येणार, एका एक्स्ट्रीम कडून दुसऱ्या एक्स्ट्रीम कडून दुसऱ्या एक्स्ट्रीम पासून तो मीन पोझिशन. मग मला सांगायचं काय, मला लक्षात ठेवा, ठीक आहे. माझं म्हणणं हे आहे बा, या एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल निघला, इथं आला हो, इथून परत निघला इथं जाईल. म्हणजे जिथून निघला तिथंच तो परत पोचत आहे. मेन मुद्दा या आहे. म्हणजे बा त्यानं हाच वाला पाथ काय केला रे बा, तर रिपीट केला. पाथ म्हणजे मार्ग. बोला समजते. इथून निघला इथं आला, इथून निघला इथं पोचला. म्हणजे त्याला इथून येण्यास इथपर्यंत येण्यासाठी काही वेळ लागल, इथून इथपर्यंत पोचण्यासाठी पण काही वेळ लागल. म्हणजे ज्या ठिकाणावरून निघला त्याच ठिकाणी पोचण्यासाठी त्याला क्षण का नाही लागत, पण लागल निश्चित. बोला समजते.
ठीक आहे, एक फेरी मारली त्याच्यानंतर तो लक्षात ठेवा पुन्हा इथून निघला इथं आला, इथून निघला इथं आला, दुसऱ्यांदा डाव, तिसऱ्यांदा डाव, चौथ्यांदा डाव, कितीतरी डाव. मात्र पहिल्या वेळेस जो वेळ लागला आहे ना तेवढाच वेळ दुसऱ्या वेळेस लागला पाहिजे, तेवढाच तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा प्रत्येक वेळेस सारखा लागला पाहिजे, तरच त्याला पिरियॉडिक मोशन म्हणतात. काय म्हणतात रे बाबा? पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन. बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्या पार्टिकलनं काय केलं बा स्वतः रिपीट करत आहे. ठीक आहे. आफ्टर डेफिनाइट इंटरवल असं पहिल्याला 1 सेकंद लागला असेल तर दुसऱ्याला पण 1च सेकंद लागेल. डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम त्यालाच पिरियॉडिक मोशन म्हणतात. बोल बा व्याख्या म्हणशील तर एवढूशी, फक्त मिनिंग व्यवस्थित असं माहित पाहिजे की बा एनी मोशन विच रिपीट इटसेल्फ after a definite time interval, bas it's called periodic motion. Any motion which repeat itself after definite interval of time is called periodic motion. Any motion which repeat itself after a definite interval of time is called periodic motion. बोला ऑसिलेटरी मोशन तर एवढं सोपं साधं आहे का तुम्ही विचारू नका का बा ह्या झाला तुमचा स्ट्रेट पाथ, इथून तर इथपर्यंत हे कल्पना करा का मेन पोझिशन ज्याला इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतात. तर बस हेच म्हणायचं आहे बघा. हा आता पिरियॉडिक मोशन समजला तर बा याचं इथून पार्टिकल निघणारा इथं, इथून इथं सारखाच वेळ घेणारा म्हणजे पिरियॉडिक मोशन आहे. असं पिरियॉडिक मोशन ज्या पार्टिकलचं असेल तो पार्टिकल या मीन पोझिशनच्या इकडून गेला म्हणजे मीन पोझिशन वरून गेला, इकडून परत आला म्हणजे या मीन पोझिशनच्या अवतीभोवती मांग पुढं होत आहे, याला टू अँड फ्रो मोशन म्हणतात. लक्षात ठेवा हा फिक्स पॉइंट आहे. असं जर असलं तर यालेच तर ऑसिलेटरी मोशन म्हणते. मात्र शब्द विसरू नका, पिरियॉडिक मोशन असलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा 1 चक्कर मारण्यासाठी जेवढा वेळ लागत असेल मांग किती चक्री मारल तर तेवढाच वेळ लागला पाहिजे. ए पिरियॉडिक मोशन शब्द वापरला. ए पिरियॉडिक मोशन इन विच पार्टिकल मूव्स टू अँड फ्रो मांग पुढं अबाउट ए फिक्स्ड पॉइंट ज्याला मीन पोझिशन म्हणतात, इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतात. अलॉंग द सेम पाथ याच पाथवर मांग पुढं होत आहे. इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन. किती सुंदर आणि सोपी व्याख्या आहे. मनानं लिहिता येते पिरियॉडिक मोशन इन विच पार्टिकल मूव्स लक्षात घ्या टू अँड फ्रो मोशन अबाउट ए फिक्स्ड पॉइंट along the same path is called oscillatory motion or vibratory motion. बोल बा ठीक आहे. भाऊ मला ऐक का इथून निघला असा इथं गेला. ठीक आहे. हे आहे मेन पोझिशन. बसला का डोक्यात? मग इथून निघला इथं आला, इथून निघला इथं आला, इथून निघला मेन पोझिशनवर आला. मला हेच म्हणायचं आहे का बा ज्या ठिकाणावरून निघला बा लक्षात ठेवा त्याच ठिकाणी पोहोचण्यासाठी लक्षात ठेवा याला वन सेट ऑफ मोमेंट म्हणतात. आहे ना, या मेन पोझिशन आहे बा तर इथून पार्टिकल निघल इथं आला, इथून निघला इथं आला, इथून निघला इथं आला. दिस इज द वन सेट ऑफ मोमेंट. म्हणजे मेन पोझिशन वरून निघला, मेन पोझिशन वर पोहोचला. एक्स्ट्रीम पोझिशन पासून निघल, एक्स्ट्रीम पोझिशन वर पोहोचल. दिस इज द वन सेट ऑफ मोमेंट. जिथून निघला तिथं पोहोचला त्याला म्हणते वन सेट ऑफ मोमेंट.
तर मला हेच म्हणायचं आहे का, या कल्पना कर का बाबा हे मीन पोझिशन, इथून पार्टिकल असा निघल तर एक तर इकडं जाईल नाही तर इकडं जाईल का, असं बांधून थोडा का बा इथंच गेलं पाहिजे नेवा. तर मग या असा गेला तर या एक्स्ट्रीम वर पोहोचला. तू म्हणशील ना इकडून इथं येऊन थांबल, तसं नाही जमत, एका टोकावरून दुसऱ्या टोकावर गेलाच पाहिजे. तर इथून असा आला दुसऱ्या टोकावर, इथून परत आला तर या मीन पोझिशन वर. म्हणजे बा लक्षात ठेवा, आता त्यानं काय केलं राजा, तर एका एक्स्ट्रीम पोझिशन पासून निघला असेल तर त्याच एक्स्ट्रीम पोझिशन वर पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेला लक्षात ठेवा पिरियड म्हणतात आणि याला सेट ऑफ मोमेंट म्हणतात. आणि म्हणून मी म्हणतो की ती बोगस झालं, ती टाइम टेकन बाय दी पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मोमेंट, MOVEMENT मोमेंट. बोला पार्टिकलला घेतलेला वेळ कायच्यासाठी रे बात, लक्षात ठेव एक आहे ना सेट मोमेंटचं पूर्ण करण्यासाठी. टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन सेट ऑफ मोमेंट इज कॉल्ड पिरियड आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल T. बोल पहा असा. नाही समजलं नो प्रॉब्लेम. मला म्हणायचं आहे हे वाली स्ट्रिंग आहे ना कोणाची तरी तार, कोणाची बात गिटार व्हायोलिन अमुक ढमू, ठीक आहे. याले असं प्लग करणं, प्लगिंग समजते, असं असं करायचं. तुम्ही हे मीन पोझिशन आहे, हालत नाही डुलत नाही तर ती अशी आली इकडून तिकडं जाईन मग मीन पोझिशन वर. म्हणजे मीन पोझिशन वरून गेली मीन पोझिशन वर आली. असं होल्डलं तर इकडं येईन भाऊ स्पीड न, इथं मीन पोझिशनवर थांबणार नाही कारण त्याला वेग वेलॉसिटी प्राप्त, रक्कन जेवढी इकडं आली तेवढी तिकडं जाईल, मग येईल मीन पोझिशनला टच करायला. तिथंही थांबणार नाही, इकडे येईल पण मीन पोझिशनवर टच करून जेव्हा इकडे येईल वन सेट ऑफ मोमेंट फॉर्म झाला. त्याला थेट जेवढं असं हेलपाटा घेण्यासाठी जेवढा वेळ लागला त्याला म्हणते राजा पिरियड. आणि याचं एक्झाम्पल भलं सोपं साधं सांगत हाव का, व्हेन वी हिट दी स्ट्रिंग ऑफ गिटार, समजते, और व्हायोलिन, याला दुसरा शब्द आहे प्लगिंग. हिटही म्हणता येते, पुस्तकाने हिट वापरलाय. व्हेन वी हिट दी स्ट्रिंग ऑफ गिटार और प्लगिंग ऑफ गिटार और व्हायोलिन दे मूव टू अँड फ्रो मोशन, असं असं हालते मांग पुढं. दिस इज वन सेट ऑफ मोमेंट. बोला तबला पाहिला, ड्रम म्हणते मार असा, तर त्याचा जो पडदा राहते डायफ्रागम म्हणतात त्याने, मारल्यावर असा असा अप अँड डाऊन, असा आला असाच खाली गेला पुन्हा मेन पोझिशन वर आला. तबला समजते राजा, पाहिला या मेन पोझिशन मारलं तर याचा जो काकडा आहे त्याला डायफ्रागम म्हणते, असा वर उसळते तेवढ्याच ताकदीनं खाली जाते. इथून असा उसळला असा आला असा गेला असा आला. दिस इज दी वन सेट ऑफ मोमेंट. आता का सांगू बा, वेन लक्षात ठेवा, समजते का, डायफ्रागम म्हणतात रे बा, ठीक आहे. शॉर्ट अँड स्वीट मध्ये लिहायचं, वेन वी स्ट्राइक दी ड्रम. आणि चांगलं पाहिजे असेल दी डायफ्रागम ऑफ दी ड्रम मूव्स अप अँड डाऊन. दिस इज दी वन सेट ऑफ मोमेंट. बोला मग आता पहिला महत्वाचं कारण सांगतो, पुस्तकाच्या पहिल्याच पेजवर आहे भाऊ, बरोबर वाचतो. पहिलाच पेज चालू आहे अजून, भल्ली माहिती देऊ नये पहिल्या पेजवर, ठीक आहे. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक असते, मात्र प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी मोशन असलच असं नाही. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक, बट एव्हरी पिरियॉडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी. हेच वाक्य लिहून आहे तुमच्या पुस्तकात, बस एवढंच लिहून आहे. तर त्याला मी मागून सेपूट जोडतो वाय, वाचा है ना. त्यानं पुस्तकानं सांगलं का एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक बट एव्हरी पिरियॉडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी.
तर मग आपण त्याला आहे ना त्यांना तर सांगलं तर आपल्या मनात आलं पाहिजे बा काहून होते असं वाय. तर बा लक्षात ठेवायचो असुलेटरी मोशन काय हे म्हणते रे बा मनानं लिहिता येते म्हणून त्यानं वर्णन नाही सांग. एवढं जे शिकवून टाकलं माहिती दिली त्याच्या हाताने तर दिमागात येऊन जाते आहे ना. ऑसिलेटरी मोशन काय म्हणते तर ऑसिलेटरी मोशन मध्ये ऑब्जेक्ट काय करतो परफॉर्म करतो. काय परफॉर्म करतो आहे ना वन सेट ऑफ ऑसिलेशन है ना. वन सेट ऑफ ऑसिलेशनचा अर्थ काय असा गेला असा आला असा गेला असा आला आणि शेवटी मीन पोझिशन वर येऊन थांबते. एक चक्कर पूर्ण करते असा निघला एक्स्ट्रीम पोझिशन वर असा आला आणि असा आला असा आहे. ठीक आहे. आणि शेवटी कुठे येतो बा जसं त्याची स्पीड कमी होत जाईल हळूहळू थांबत जाईल आणि थांबल कुठं बा तर मीन पोझिशन इथं येऊन थोडा थांबणार आहे बरोबर ज्या मूळ जागा असेल तिथंच थांब असं आहे. ठीक आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा ते झालं तुमचं आहे ना काय बा पिरियडिक मोशन असं आहे. तर मग इंग्रजीत तर मराठीत बाय काळात ते बोलायला नाही जमत सेटच नाही होत मराठीत. इंग्रजीत तर बढिया सांगता येते का इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन द ऑब्जेक्ट परफॉर्म सेट ऑफ ऑसिलेशन माग पुढं होत आहे अँड कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन शेवटी इथंच येऊन थांबते. हेन्स एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन. बस मात्र म्या म्हटलं का बा एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी. तर बा पाय ना हे सर्क्युलर मोशन ह्या पार्टिकल आहे ना ह्या असा इथून निघला एक चक्कर इथपर्यंत मारली त्याने जे वेळ लागल तर दुसऱ्याने तेवढाच वेळ लागल असं आहे. तिसरी चक्कर मारली तरी त्याला तेवढाच वेळ लागल. म्हणजे बा पहिल्यांदा जो वेळ लागला तोच दुसऱ्यांदा तोच तिसऱ्यांदा कमी जास्त होत नाही म्हणजे सर्क्युलर मोशन झालं पिरियडिक मोशन. प्रत्येक चक्रीले लागणारा सारखा वेळ असेल तर त्याले मनाचं राजा पिरियडिक मोशन. मात्र पार्टिकल मागं पुढं होते का नाही होत. वर खाली होते का नाही होत. असंच असन मांग पुढं होत असन वर खाली होत असन तेव्हाच तर त्याले ऑसिलेटरी मोशन म्हणते. या पार्टिकल हे परफॉर्म करते पिरियडिक मोशन पण वर खाली बी होत नाही मांग पुढं बी होत नाही म्हणजे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत नाही आहे का नाही. आपल्या मनानं तर झोडपाचं. तर मग आता एवढं जर झालं असतं तर पुढे लिहायचं बट सर्क्युलर मोशन इज पिरियडिक मोशन बिकॉज इट रिपीट. समजते का. द सेम सेट ऑफ मोमेंट आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम. पहिल्याले जर एक चक्कर 1 सेकंद लागला तर दुसऱ्याने 1 सेकंद. बट इट इज नॉट ऑसिलेटरी बिकॉज द मोशन ऑफ द पार्टिकल along circular path is not to and fro or up and down. बोला about the mean position. याची mean position हे याची mean position. Therefore periodic आहे ना therefore circular motion आहे ना need not be oscillatory motion. बोल बा इथून आपला मेन चॅप्टर चालू. अजूनही पहिला पेज संपला नाही एवढी माहिती आहे. म्हणलं नाही का आपण आता पाहणार सिंपल हार्मोनिक मोशन. बोला समजते का. हे जे कॅसेट वाजवली ना हे सिंपल हार्मोनिक मोशन हो फक्त त्याचं नाव नव्हतं घेतलं बाकी काय हे तुम्ही शिकले आतापर्यंत तेच शिकत आले.
का बा हे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे का याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल लक्षात ठेवायचं समजते का? कोणाचा रे बा बॉडीचा ऑसिलेटिंग बॉडीचा जी बॉडी मांग पुढं करत असेल त्याचा प्रत्येक पार्टिकल बोला काय करत आहे मूव्स टू अँड फ्रो मांग पुढं होत आहे कोणाच्या भोवती रे तर या मेन पोझिशनच्या भोवती आहे ना ठीक आहे का जो फिक्स पॉइंट आहे यालेच तो म्हणते राजा सिंपल हार्मोनिक मोशन हायेस्ट का फक्त आपण त्याचं नावाचं उल्लेख नव्हतं डिफाइन सिंपल हार्मोनिक मोशन द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इन विच every particle of the oscillatory body moves to and fro about its mean position along a certain fixed point is called simple harmonic motion. The oscillatory periodic motion है ना in which every particle of the oscillatory body ठीक है moves to and fro about the main position along a certain fixed path. ठीक आहे याच्यावर असेच्या बाहेर नाही along a certain fixed path is called simple harmonic motion. स्लो सांगला फास्ट ऐकून घ्या. The oscillatory periodic motion in which every particle of the oscillatory body moves to and fro about the mean position along a fixed certain path or certain fixed path is called simple harmonic motion. If the path is straight line, other straight line असल path, then it is called as linear simple harmonic motion. असं linear simple harmonic motion. If the path is arc or circle, then it is called as angular simple harmonic motion. मित्रो linear simple harmonic ची मोशन ची व्याख्या विचारली तर ही नाही लिहायची सिंपल हार्मोनिक ची व्याख्या शिकवली आहे ना जर पाथ स्ट्रेट असेल तर तेव्हा त्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात हे सांगलं याची व्याख्या काय आहे तर ते आपण पुढे पाहणार हा मात्र सिंपल हार्मोनिक डिफाइन सिंपल हार्मोनिक मोशन तर मी आता जे सांगलं हे शॉर्ट फॉर्म आहे त्याचं सिंपल हार्मोनिक मोशन तर हे लिहायचं काय लिहायचं बात ऑसिलेटरी आहे ना पिरियडिक मोशन द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ द ऑसिलेटरी बॉडी समझते moves to and fro about its mean position along a certain fixed path is called simple harmonic motion. जर हा पाथ सरळ असेल स्ट्रेट लाईन असेल तर त्याला लिनियर म्हणतात ना हा जर आर्क असेल किंवा सर्कल असेल तर याला अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात बोला ठीक आहे पिरियड ऑफ पिरियडिक मोशन आता इथून पार्टिकल निघला इथं पोहोचला इथून निघून इथं पोहोचल इथून निघून इथं पोहोचल असं म्हणजे मेन पोझिशन वरून निघल ना मेन पोझिशन वर येऊन पोहोचल असं आहे तर याले बाहुलीचा टाइम लागतो सन फुल स्पीड न जाईल सन जाते येईल पण असा 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 काय याच्यामध्ये गाई म्हशी थोड्या येणार आहे पार्टिकल आहे ठीक आहे मग आता काय याने स्पीडले म्हणजे मग कमी जास्त होणारच नाही भन्नाट स्पीड न जाईल ना भन्नाट स्पीड वेळ फार कमी घेईल ठीक आहे म्हणजे मग अतिशय कमी वेळेमध्ये या टू अँड फ्रो असा चालला असा 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 टू अँड फ्रो मांग पुढं असं टू अँड फ्रो मोशन रिपीट होत आहे अतिशय कमी वेळ तर त्यालेच तर म्हणते पिरियड ऑफ पिरियडिक मोशन What is period of periodic motion? The smallest interval of time. The smallest interval of time after which the to and fro motion is repeated. असा गेला असा आला असा गेला असा आला रिपीट होत आहे
टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड. किती सिंपल साधा, लहानस उलीस एवढूस स्मॉलेस्ट टाइम, द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाइम, आफ्टर विच त्याच्यानंतर आहे ना, आफ्टर विच टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड इज कॉल्ड पिरियड ऑफ काय रे बाप पिरियडिक मोशन. असं आहे. याच्या पुढं पाहू, फ्रिक्वेन्सी ऑफ पिरियडिक मोशन. बल्ल बढिया आहे, पिरियडच्या उलट असते. पहा मित्र, फ्रिक्वेन्सी आहे ना, बरेच विद्यार्थ्यांनी तोत्या पाठ करून टाकला. बरेच जणांनी ना चांगल्याले फ्रिक्वेन्सीची कल्पना नाही. तुम्हाला असं निर्वात चांगले विद्यार्थी आहे तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मनाचं काय बघा, हा स्ट्रेट पाथ आहे, हे झाली मीन पोझिशन, ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे भाऊ, माझं म्हणणं होतं बघा, या मीन पोझिशन वरून पार्टिकल निघला, या एक्स्ट्रीम पोझिशन वर पोहोचला. एकच चक्कर, वन सेट ऑफ मुवमेंट. इथून निघल असा गेला बा, आता इकडून येऊन राहिला असा इथून, मग इकडून निघल ना या मीन पोझिशन वर येईल, म्हणजे एक सेट झालं मुवमेंटचं. ठीक आहे, म्हणजे मीन पोझिशन वरून निघाला, मीन पोझिशन वर आला, याले जो वेळ लागला त्याने म्हणते पिरियड ऑफ पिरियडिक मोशन विच इज डिनोटेड बाय टी. ठीक आहे, तर बा मराठीत बढिया समजते. म्हणजे बा एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड म्हणतात. एक चक्कर म्हणजे इथून निघला असा असा असा, याले म्हणते एक चक्कर. एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड म्हणतात. हाय ना, बोला. ठीक आहे, तर मग फ्रिक्वेन्सी काय म्हणायचं, तर अशा किती चक्री एका सेकंदात घडते त्याला म्हणते फ्रिक्वेन्सी. अशा किती चक्री एका सेकंदात घडते त्याला म्हणते फ्रिक्वेन्सी, आणि ते यन दाखवते. बोल बा, तू म्हणशील तर कसं बोललं पाय, ऐकून घे इंग्रजीत. नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड पर युनिट टाइम. ऑसिलेशन म्हणजे चक्र्या मांग पुढं होणे. नंबर ऑफ म्हटलं, अशा किती चक्र्या एका सेकंदात घडते त्याला फ्रिक्वेन्सी. तर तेच तर इंग्रजीत बोलायचं आहे. The number of oscillation completed per unit time is called frequency and is denoted by n. ठीक आहे, तर म्हणूनच तर याच कारण असतो एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड म्हणतात. तर बा अशा किती चक्री एका सेकंदात होते त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणून ह्या याचा उलटा आहे. आपण डायरेक्टच मानतो बघा, टी इज इक्वल टू 1/n, नाहीतर n इज इक्वल टू 1/t. डेफिनेशन वर कॉन्सन्ट्रेशन करसाल तर मग पिरियडची डेफिनेशन आहे ना, फ्रिक्वेन्सीच्या रेसिप्रोकल आहे. असं आहे. म्हणून n इज इक्वल टू 1/t हे त्याचं कारण आहे ना. या चॅप्टरची चाबी लक्षात घ्या, मी सत्य सांगत आहोत आहे ना, जे मी शेवटल्या ओळपर्यंत ज्याचं वापर करत जाईल. ठीक आहे, कारण हे जे आता जे मी पुढे शिकवणार कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स, तो आपण पॉइंट कुठं वापरणार आहोत, तर मग जे जे एक्सप्रेशन येईल तर शेवटी जो एक्सप्रेशन येईल त्याचं निष्कर्ष काढण्यासाठी या कन्सेप्टचं रिस्टोरिंग फोर्सच्या कन्सेप्टचाच यूज केला जातो. आणि म्हणून कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स हा ऑसिलेशन चॅप्टरची चाबी आहे ना. मी खोटा नाही बोलत. पहा तुम्ही का बा, तुम्ही म्हणता कसं खराय चॅप्टर उद्या मी रोज याले वापरत जाईल, कुठं ना कुठं याचा उल्लेख होत जाईल ना, याच्याच मदतीनं निष्कर्ष समजतात. हे तेवढं सत्य आणि बिलकुल खोटा बोलत नाही. तुम्ही पाहून घे जा का सर खरं आहे का नाही. म्हणून मित्रो, आता जे सांगत आहोत ते मन लावून ऐका आहे ना. आपण शिकणारा फारच सुंदर आणि बढिया एक टेक मध्ये समजणारा चॅप्टर आहे. पॉइंटचं नाव आहे कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स.
पहा मित्रो, कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स ही फिगर आहे. ठीक आहे, मन लावून आहे का, शुद्ध मराठीत सांगत आहोत. हा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, फिगर बी मध्ये दाखवत आहोत. हा असा फ्रिक्शनलेस स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस वर आहे. ही सरफेस आहे, फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल स्मूथ सरफेस. ठीक आहे, काय केलं बा, या स्ट्रिंगचा एक एंड या ब्लॉकला बांधला, फिक्स केला, टाईट केला, आणि दुसरा एंड या रिजिड वॉलला, रिजिड म्हणजे दणकट अशा वॉलला बांधून आहे. ठीक आहे, आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा, ही जी पोझिशन आहे ना, हे स्थिर अवस्थेत आहे. बस एवढं बांधून त्या सरफेसवर ठेवला म्हणजे ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे, मीन पोझिशन आहे, रेस्ट पोझिशन आहे ब्लॉकची. साध्या सिंपल भाषेत सांगत आहोत. नंतर आपण पाठ बसू इंग्रजीत. ठीक आहे, मराठीत लई जड जाते. आता मी काय करतो, या ब्लॉकला असा इकडं राईट साईडला होल्डतो, असा होल्डला, असं, आणि असा होल्डला तर ही पोझिशन आहे, असं होल्ड या ए पर्यंत आला. ठीक आहे, म्हणजे ए पोझिशन काय झाली तर या ब्लॉकची डिस्प्लेस पोझिशन झाली, असं ओढलेलं, आणि रपकन त्याला सोडून देतो, रिलीज करतो. रिलीज केल्यावर असा होल्डला आणि फडकन सोडला तर हा ब्लॉक आहे ना, हा स्प्रिंग मुळे काय होईल, हा ही त्याची मीन पोझिशन आहे. लक्षात ठेवा, स्पष्ट दाखवत आहोत, ही मीन पोझिशन आहे. असं हा ब्लॉक असा होल्डला इथून सोडला ए पासून, तर तो ब्लॉक रपकन या मीन पोझिशनच्या आहे ना, इथून वेगानं असा येईल, असा येईल, असा जाईल, असा येईल, असा जाईल. म्हणजे या मीन पोझिशनच्या अवतीभोवती काय होईल बा, तो मूव्ह होईल, टू अँड फ्रो मोशन म्हणतात. बोला. ठीक आहे, या मीन पोझिशनच्या दोन्ही बाजूस आहे ना, तो काय घडवल बा, टू अँड फ्रो मोशन असं. ठीक आहे, आता डोक्यात कसं आणायचं का बा, ज्यावेळेस असं होल्डलं म्हणजे हा जो ए आहे ही या ब्लॉकची डिस्प्लेस पोझिशन आहे. तर ही जी डिस्प्लेस पोझिशन आहे ए, या ठिकाणी ज्यावेळेस लक्षात ठेवा आणि ब्लॉक राहील हा, त्यावेळेस काय होतो बा, का या ब्लॉक मध्ये एक विशेष प्रकाराचा फोर्स निर्माण होतो, की ज्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. या फोर्सचं काम काय आहे ना, या ब्लॉक मध्ये तयार नाही होत, या स्ट्रिंग मध्ये तयार होतो रिस्टोरिंग फोर्स. आणि तो कोणावर लागतो बा, या ब्लॉकवर. आणि त्या फोर्सचा प्रयत्न काय असते का, त्या ब्लॉकला परत कुठं आणणे बा, या मीन पोझिशनवर, कारण ही इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी आहे. बोला. आणि म्हणून हा ब्लॉक या डिस्प्लेस्ड पोझिशन ए पासून आहे ना, पटकन जसं सोडतो तसं त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होतो आणि त्या ब्लॉकला तो मीन पोझिशन वर आणण्याचा प्रयत्न करतो. बोला. मात्र जेव्हा इथून सोडतो ना, त्याला प्रचंड अशी वेलॉसिटी असते, वेग असतो, आणि त्या वेगामुळं लक्षात रपकन सुटते, मॅक्सिमम वेलॉसिटी, त्यालाच तर ॲक्सलरेशन म्हणतात है ना. मॅक्झिमम वेलॉसिटी का जी थांबू नाही शकत. ठीक आहे, त्याला ॲक्सलरेशन म्हणतात. ज्याला ॲक्सलरेशन प्राप्त झालं त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, तो थांबतच नाही. तर हा ब्लॉक रपकन इथं असं रिस्टोरिंग फोर्सचं काम काय आहे, मीन पोझिशनवर ब्लॉकला आणणे. आणि म्हणून जसा इथून असा सुटला
रपकन इथं येतो, प्रचंड असा वेग असल्यामुळं तो मीन पोझिशनवर थांबत नाही, तो इकडे येतो. तर जसा इकडं आला तर तो स्प्रिंग असा दबल्या जातो, कॉम्प्रेस होतो. म्हणजे बा ही जी पोझिशन आहे ही कॉम्प्लेक्स पोझिशन आहे, ही रिलॅक्स, ही स्ट्रेच म्हणजे ताणलेली, ओढलेली, डिस्प्लेस झालेली. बा असा स्प्रिंग आला तर इथं कॉम्प्रेस झाला आणि म्हणून हा मीन पोझिशनवर ब्लॉक न थांबता त्याच्या इकडं येतो. इकडं आला तर स्प्रिंग दबल्या झाली. कॉम्प्लेक्स पोझिशन मध्ये स्प्रिंग आली की पुन्हा त्याच्यात रिस्टोरिंग फोर्स जमा होतो आणि तो फोर्स काय करतो बा, त्या फोर्सचं एकच काम आहे, त्या ब्लॉकला कुठं नेण्याचं, मीन पोझिशनवर, आणि पुन्हा तो त्या ब्लॉकला मीन पोझिशनवर ढकलतो. मात्र जसा हा असा पुल करतो याला मॅक्झिमम वेलॉसिटी असते. याच्यामुळं लक्षात ठेवा, तो मीन पोझिशनवर न थांबता त्याच्या पुढं जातो. हा फोर्स, रिस्टोरिंग फोर्स अपोज करतो याच्या डिस्प्लेसमेंटला. लक्षात ठेवा, जेवढं याचं डिस्प्लेसमेंट, लहानपणी शिकले ना तुम्ही ते लाडी लप्पा म्हणजे हातात ते रबर बांधते, बॉल बांधते, असा 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 हळू मारला तर थोडासाच खाली जाईल तर तेवढाच वर येईल. जोऱ्यानं बॉल मारला असं तर जेवढा त्या दूर जाईल तेवढ्याच वेगानं परत येईल. तर बघ तेच इथं आहे का बा, या जेवढा दूर होडसाल तेवढंच रिस्टोरिंग फोर्स निर्माण होईल आणि तू परत येईल. मार्क करा, माझं म्हणणं काय का बा, हा जो आहे ना ब्लॉक असा डिस्प्लेस झाला तर याच्यात आहे ना, डिस्प्लेस झाल्याबरोबर या स्ट्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स निर्माण झाला आणि तो काय करतो बा, या ब्लॉकला इकडं आणतो. कोणाकडं आणण्याचा प्रयत्न करत आहे तर या मीन पोझिशनवर. म्हणजे नेहमी फोर्सचं काम काय आहे बा, का त्या ब्लॉकला मीन पोझिशनवर आणणे. फोर्स असा आणण्याचा प्रयत्न करत आहे, डोळ्यानं पाहून घ्या का ब्लॉक असा डिस्प्लेस होत आहे. डिस्प्लेस म्हणजे अर्थ झालं, डिस्प्लेसमेंट ही एक्स न दाखवते तर फोर्सची डायरेक्शन नेहमी मीन पोझिशन कडे असते, तर डिस्प्लेसमेंट असा झाला. मात्र जेवढं डिस्प्लेसमेंट होईल तेवढाच रिस्टोरिंग फोर्स त्या स्ट्रिंग मध्ये तयार होईल. ठीक आहे, तेवढाच तयार होईल म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. जेवढा डिस्प्लेसमेंट झाला ब्लॉक मध्ये तेवढाच रिस्टोरिंग फोर्स स्ट्रिंग मध्ये तयार होतो, असं आहे. मात्र या फोर्स चं काम आहे त्या ब्लॉकला मीन पोझिशन कडे आणणे. म्हणजे फोर्स हा कोणाकडे वळतो, डायरेक्टेड टुवर्ड्स दी मीन पोझिशन. आणि डिस्प्लेसमेंट ब्लॉकचं असं आहे ना, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे आणि या कारणास्तव इथं मायनस दाखवायचा. या मायनसचा अर्थ निगेटिव्ह न हो, या मायनसचा मिनिंग आहे हा निगेटिव्ह साइन इंडिकेट करतो का बा रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड, एकमेकाच्या विरुद्ध आहे. आता इकडं लक्षात घ्या का इथून सोडला तर इथं न थांबता तो इकडं आला. इकडं आला तर हा कॉम्प्रेस झाला. हे पाय कॉम्प्रेस पोझिशन. कॉम्प्रेस झाल्यानंतर पुन्हा याच्यात रिस्टोरिंग फोर्स निर्माण झाला. तो काय करतो, ब्लॉक असा आला. मात्र फोर्स कसा लागत आहे बा, मीन पोझिशन. त्या ब्लॉकला काय करतो, फोर्स कोणाकडे नेण्याचा प्रयत्न करतो, मीन पोझिशन कडे. ब्लॉक असा येत आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट असं घडत आहे आणि फोर्स त्याला तिकडं ढकलत आहे. म्हणजे बा इथं पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्या डायरेक्शन अपोजिट आहे. मात्र जेवढं डिस्प्लेसमेंट होईल तेवढाच या स्ट्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. आणि म्हणून लक्षात घ्या ना, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, असं आहे. बोला आता या ब्लॉकचं जर मास मी यम धरलं, यम, कल्पना करा का याला काहीतरी मास असेल यम. तर मग आपण 9व्या वर्गात शिकलो ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला
ऍक्सिलरेशन काऊन म्हटलं बघा, जेव्हा हा एवढा डिस्प्लेस होऊन जेव्हा याले आपण सोडतो तर रपकन या असा येतो, म्हणजे त्याला मॅक्झिमम वेलॉसिटी प्राप्त असते. त्याच मॅक्झिमम वेलॉसिटीला ऍक्सिलरेशन म्हणतात. तर बा तुम्ही 9th क्लासमध्ये शिकले F = ma असं तुम्ही 9व्या वर्गात शिकले फोर्सचा फॉर्म्युला. तर मग मला ऍक्सिलरेशन पाहिजे, फोर्स नाही पाहिजे, तर ह्या इकडं जाईल. म्हणजे बाय F/m काय रे पाहत ए. आता याले जर चिन्ह उडवतो म्हटलं तर 8व्या वर्गाचं 8th क्लासचं पुस्तक सांगते का डायरेक्टली प्रोपोर्शनल जर काढायचं असलं तर मग याच्या ऐवजी बरोबरचं चिन्ह आणि के द्यावं लागते, आणि हा मायनस इथं लिहित आणि हा एक्स, तेव्हाच हा प्रोपोर्शनलचा साइन निघतो बरोबर इक्वल टू आणि के लिहावं लागते, वेअर के इज प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. तर मग ह्या एक्सची व्हॅल्यू मिळाली -kx, इथं भरली तर a बरोबर -kx अपॉन हा वाला m है ना इंटू a. हा -k/m लक्षात ठेवा. काय बोलून राहिलो बा, तर लक्षात ठेवा एवढं असं, एवढा आपला कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, नाही समजलं डबल पास सांगून राहिलो. तर मग a बरोबर आपला फॉर्म्युला आहे F/m. a बरोबर f ची किंमत आहे -kx, तर इथं भराची -kx/m. एवढा जो आहे ना हा कॉन्स्टंट आहे. तर मग एक व्हेरिएबल जर दुसऱ्या व्हेरिएबल बरोबर काहीतरी कॉन्स्टंट घेऊन येत असल तर दोन्ही व्हेरिएबल मध्ये नातं कोणतं असते, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. मी नियम शिकवता, हा मायनस जशानं तसा एवढा कॉन्स्टंट आहे, मायनस सोडू ना. तर मग ऍक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x -x, where my negative sign indicates that acceleration and displacement are oppositely directed. पहिले हे महत्वाचं आहे. तुम्ही याचा यूज कसा होईल तर चॅप्टर पुढं सरकू द्या. तुम्ही मनसान कसं 1 नंबर समजलं, प्रत्येकाची तुम्हाला रिझल्ट सहज समजतील. म्हणून हे जे थेरी आहे ना, खरं सांगत ना, हे ऑसिलेशन चॅप्टरची चाबी आहे. चांगल्याला माहित नाही मित्र, पहा कान देऊ नये का, आणि फार सुंदर आणि सोपा, एवढं गोड वर्णन आहे. कबा मी सुरुवात करत आहो बघा, लक्षात ठेवा कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स. कन्सिडर ए रेक्टँग्युलर ब्लॉक which is attached to the one end of the string, and other end of the string is fixed to the rigid wall. बोला, consider the rectangular block which is attached to the one end of the string and other end of the string is fixed to the rigid wall. बोल, a block is placed on a smooth horizontal frictionless surface. ये वाली, a block is placed on smooth horizontal frictionless surface. चल बोल पा. फिगर बी हे वाली shows the equilibrium position, स्थिर अवस्था constant. Relax. Figure B shows the equilibrium position of the block. बोला, in which, बोला समजते का, string हे वालं does not exert any force on the block. अरे होल्डच नाही तर फोर्स कुठून तयार होईल? फोर्सांतर रिस्टोरिंग फोर्स तयार होईल, स्थिर बसून आहे. काय बोललो बघा, फिगर बी शोज द इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ द ब्लॉक. इन दिस पोझिशन स्ट्रिंग, ठीक आहे, डू नॉट एक्सर्ट एनी फोर्स ऑन द ब्लॉक, देयरफॉर F = 0. बोला, आता काय सांगतो, या ब्लॉकले इकडं ढकलायचं आहे, पुल करायचं आहे. ठीक आहे, when the block is pulled towards the position
position A, when the block is pulled towards right to the position A and release, त्याने सोडलं, काय होईल? The block perform to and from motion about the mean position. About the mean position O. हा 0 आहे लक्षात ठेवा आणि ही पोझिशन O म्हणत आहोत. काय म्हटलं बा? का when the block is pulled towards the right to the position A and release, block perform to and from motion about the mean position O. बोला, ठीक आहे. Block perform to and from motion on both side of mean position O. बोला, when the block is at position A, ज्यावेळेस हे ब्लॉक असा म्हणजे इथं राहील या A पोझिशन वर, इथं दाखवली, इथला ब्लॉक इथं दाखवला. When the block is at position A, बोला, the displacement of block from 0 to A, ही पोझिशन आहे ब्लॉकची, इथं दाखवली, कान देऊ नाही का? The displacement of block from 0 to A is done. एवढा झाला. बोला, ठीक आहे. At the displaced position A, a string exert a force on the block. This force is called as restoring force. At the displaced position A, the string exert a force on the block. This force is called as restoring force. बोला, this force is directly proportional to the displacement of the block. Let x be the displacement of the block from 0 to A. Then समझते? This force is directly proportional to the displacement of the block. ठीक है? Therefore, F is directly proportional to x, but its direction is opposite to displacement of the block. असा राहील बा, या असा राहील. बोला, ठीक आहे. Therefore, F is directly proportional to minus x. Negative sign indicates that the restoring force and displacement are oppositely directed. F असा लागला तर F असा लागला. ठीक आहे. या फोर्सचं काम काय आहे? या ब्लॉकला मीन पोझिशन वर आणणे. This force bring the block, bring म्हणजे आणणे. This force bring the block to its mean position. बोल बा, ठीक आहे. मीन पोझिशन वर आणण्याचा प्रयत्न करतो. But when the block is released from position A, it possesses maximum velocity. It accelerates towards the mean position. तो रफ्कन जातो, accelerate म्हटलं. If m is the mass of the block, then acceleration A is equal to F upon m. कुठून आलं सांगलं. ठीक आहे. Putting the value of F in this equation, we get A is equal to minus kx upon m, where k upon m is constant. Therefore, A is directly proportional to minus x. Hence, acceleration is
directly proportional to displacement, but both are in opposite direction. बसला का डोक्यात? When the block is released from position A, it reaches to the main position असा येईल, but it does not stop at the mean position due to maximum velocity and it moves towards left असा येतो, असा as shown in figure B. बोल बा. It does not stop at the mean position. It moves towards the left side due to maximum velocity and spring is compressed. In the compressed position, again restoring force is produced in the string. This restoring force pulls the block towards the main position. बोला. This process repeated again and again. बोला. This opposing force, that is restoring force, retard म्हणजे कमी करणे, retard the motion of the block and therefore speed of the block goes on reducing, कमी कमी होते वेग, and finally it becomes zero. This process goes on repeating on both sides of mean position along straight line. बोला. Therefore it is called as linear simple harmonic motion. या लाईनच्या, या सरफेसच्या आहे ना, ही मीन पोझिशन याच्या अवतीभोवती असा असा होतो. ठीक आहे. तर आता शिकलो का सिंपल हार्मोनिक मोशन कायले म्हणाचं, की ज्याचं टू अँड फ्रो मोशन असन अलॉंग स्ट्रेट पाथ, तर त्याले म्हणते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर मित्रो, कांदेव नाही का आता तुम्हाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मी सांगलं होतं का ही चाबी आहे, तर याच्यावरून मी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पहिली डेफिनेशन तुमची क्लिअर करत आहे. का जे वाचायला लागणार ना, हे मा कथानं ऐकलं असेल तर तुम्हाला आता समजल मा का लिनियर सिंपल मी म्हटलं होतं ना ही चाबी आहे, तर इथून याचं यूज सुरू. पहिली डेफिनेशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. शॉर्ट मध्ये लिहिताना हे लक्षात ठेवा, सध्या याने मिटवत नाही, कारण याच्यावरूनच आपण म्हणणार आहोत सिंपल हार्मोनिक मोशन. शॉर्ट फॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पहा मग मित्रो, एकदा मन लावून ऐकून घ्या. तुम्ही म्हणताल ना सर एक नंबर पाठच नाही करत आम्ही. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज लिनियर पिरियडिक मोशन. सांगलं पहिलेच, लिनियर पिरियडिक मोशन ऑफ द बॉडी इन विच फोर्स, पाहून घे बा, फोर्स बोला, और एक्सलरेशन, फोर्स और एक्सलरेशन is always directed towards the mean position. हे कोणाकडे वळतात? मीन पोझिशन कडे. इकडून रपकन आला तर एक्सलरेशन न ब्लॉकले मीन कडे आणण्याचा केला. हे ठीक आहे, मॅक्सिमम वेलोसिटी होता म्हणून थांबला नाही, पण त्याचं काम होतं त्याने ढकलणं कोणाकडे? मीन पोझिशन कडे. तर याचा अर्थ एक्सलरेशन असा आहे, इकडूनही फोर्स ढकलत आहे तर असा आहे. आणि म्हणून मी म्हटलं बा का लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ द बॉडी इन विच फोर्स और एक्सलरेशन आर ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. बोला. And its magnitude
मायनस मॅग्नेट्यूड म्हणजे मॉड घ्यायचा मित्र, म्हणजे मायनसचा विचार न करायचा. ठीक आहे. and its magnitude is proportional, fy is proportional to the displacement from mean position. इथून असा एवढा डिस्प्लेस झाला, इकडून आला तर इथून एवढा झाला, इथून एवढा. बस हे आहे बा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची व्याख्या. जे शिकलो त्याचं सार आहे. किती सुंदर आणि सोपी आहे. पाय किती गोड बोलायचं. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइन्ड ॲज the लक्षात घ्या, linear periodic motion of the body in which force or acceleration are directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. इथून असा गेला linear simple harmonic motion. समजलं? पुन्हा एकदा सांगू. linear simple harmonic motion is defined as the linear periodic motion of the body in which force or acceleration is directed towards the mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. mean position पासून झालेल्या displacement शी directly proportional असतो. बोला. ठीक आहे. तर कंप्लीट ऑसिलेशन काय म्हणा आहे ना. तर लक्षात ठेवा, पेज क्रमांक 3 वर निळ्या रंगाचं एक डब्बा आहे पुस्तकात, पाहिजा 111 पेजवर. तर त्याच्यात लिहून आहे राजा कंप्लीट ऑसिलेशन. बारकाईने वाचा लागते, नाही तर 1 मार्काचा प्रश्न चालला जाते. आणि तिथं शब्द आहे बरोबर निळ्या रंगाचा डब्बा आहे, पेज क्रमांक 3 शिकवत आहोत. त्याच्यामध्ये निळ्या रंगाचा डब्बा आहे, तिथं आहे ना, त्या डब्यात वाचायचं तर तिच्यात दिसल कंप्लीट. आणि तिच्यात भल्ली महत्वाची माहिती आहे ऑसिलेशन असं. तर त्यानं सांगलं बा काय हे आहे तुमचं आहे ना लिनियर पाथ. तर बा त्यानं काय सांगलं का बा कंप्लीट ऑसिलेशन कायले म्हणायचं बा का ही एक्स्ट्रीम पोझिशन ही मीन पोझिशन. तर बा एका एक्स्ट्रीम पोझिशन पासून लक्षात ठेवा दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत आहे ना ऑब्जेक्ट गेला आणि तो पुन्हा मूळ ठिकाणी इनिशियल पोझिशन वर आला तेव्हा त्याला म्हणतात आहे ना कंप्लीट ऑसिलेशन. A complete oscillation is when the object goes from one extreme to other and back to initial position. A complete oscillation is when the object goes from one extreme to other and back to initial position. बस एवढी व्याख्या आहे. याच्यात कंडिशन आहे, त्याच्यातच लिहून आहे त्या निळ्या डब्यात कंडिशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. 1 मार्कासाठी आला स्टेट कंडिशन फॉर सिंपल हार्मोनिक मोशन. त्या निळ्या डब्यात आहे, वाचा. तो पहिला आहे आई डोळ्यानं दिसते का बा या ब्लॉकचं ऑसिलेशन झालं असं असं. कोणाभोवती झालं तर या फिक्स पॉइंट इकडं गेला इकडून इकडं आला. बस पहिली कंडिशन आहे का बा ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल. इथं ब्लॉक घेतला पार्टिकल. ऑसिलेशन ऑफ द ब्लॉक पार्टिकल इज अबाउट फिक्स पॉइंट. इज अबाउट फिक्स पॉइंट. बोला. दुसरा आता शिकवलं का फोर्स किंवा ऍक्सलरेशन कोणाकडे वळतो या मीन पोझिशन कडे की ज्याला आपण फिक्स पॉइंट म्हणत आहोत. The force or acceleration is always directed towards the fixed point, that is mean position. बोला. या पोझिशन वर ब्लॉक वापस आला, कोणामुळे आला? रिस्टोरिंग फोर्स मुळे आला की ज्या मीन पोझिशनला आपण या कंडिशन मध्ये फिक्स पॉइंट म्हणतो. मी तर ब्लॉक घेतला तर पार्टिकल असेल तर पार्टिकल घ्या, ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट घ्या.
The particle come back to fixed position, that is mean position. कोणामुळे? ड्यू टू रिस्टोरिंग फोर्स. तिसरी कंडिशन. तीनच तर कंडिशन आहे. पहिली कंडिशन आहे का ऑसिलेशन हा होतो कोणाचाही कोणाच्या भोवती, तर फिक्स पॉइंटच्या भोवती, मीन पोझिशनच्या भोवती. ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल इज अबाउट मीन पोझिशन, दॅट इज फिक्स पॉइंट. बोला. दुसरा मुद्दा आहे बघ रिस्टोरिंग फोर्स किंवा ऍक्सलरेशन कोणाकडे वळतो, तो मीन पोझिशन कडे. The restoring force or acceleration are directed towards the mean position, that is fixed point. आणि तिसरा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा, the particle come to back to its mean position or original position or fixed point due to restoring force. असं आहे. बोल मित्रा, माझा व्हिडिओ आवडला का? ठीक आहे, ते न संपणार आहे, चालूच राहील. आवडला असेल माझा व्हिडिओ तर माझ्याला लाईक करा आणि पुन्हा मेसेज करणं सुरू करा. जे अडचण असेल ते विचारा. ठीक आहे. आणि आठवणीनं सांगतो ते करायचं. घंटी वाजवाचीच आणि रोज पळायचं. नमस्कार.